नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 10 एप्रिलला म्हणजे बुधवारी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. तर पहा, स्वामी समर्थ महाराजांचा हा अतिशय प्रभावी दिवस मानला जातो, प्रकट दिन. आणि त्यामुळे या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. तर हे स्वामी तत्व जे आहे तर ते स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस त्याच्या अगोदर 15 दिवस आणि त्यानंतर 15 दिवस हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये. आणि यामुळेच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य आहे, संकट आहेत ते दूर होऊन जातील. आपल्या जीवनात शत्रुबाधा, नकारात्मकता, जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ते सर्व नष्ट होऊन जातात. आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत ना त्यासुद्धा पूर्ण होतात आणि स्वामी महाराज साक्षात आपल्याला दर्शन देतात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये असंख्य चमत्कार केले आणि स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत तर ते आजही त्यांचे जे चमत्कार आहेत तर ते अनुभवत आहेत. तर पहा, स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिवस आहे तर तो चैत्र शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा केला जातो. स्वामी महाराजांचे विचार हे सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारे होते. त्यांचे तत्वज्ञान कुणालाही इजा करू नका, सर्वांशी समभावनेने वागा, असे हे आपले स्वामी महाराज होते. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये जर खूप शत्रू वाढले असतील किंवा आपल्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात नकारात्मकता आहे, जे काही शत्रू आहेत ना आपले ते अगदी जवळचे सुद्धा असू शकतात, अगदी आपल्या घरातले देखील असू शकतात. म्हणजे आपल्या समोर आपल्याला ते चांगलं बोलतात पण पाठीमागून लगेच आपल्याला काही ना काही नावं ठेवतात. तर असे काही शत्रू असतात, तर त्यामुळे आपल्याला शत्रुदोष लागला जातो. त्याचबरोबर जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी, संकट येत असतील तर सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, आपल्या अवतीभोवती सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 लहरी असतात. सकारात्मक वातावरणामुळे आपलं जीवन हे सकारात्मक बनतं, परंतु जर नकारात्मक लहरी आपल्या आसपास असतील तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये सुद्धा नकारात्मकता भरली जाते आणि आपले जे काही नकारात्मकता आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे सुख, शांती, समृद्धी ही आपल्याला लाभत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती देखील होत नाही. तर पहा, उद्या स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि ह्या शुभ प्रसंगी आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करायचं आहे, आपलं शरीर शुद्ध करायचं आहे आणि ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला काही वस्तू ह्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. तर पहा, आपल्याला कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर आपल्याला एक झेंडूचं फूल, म्हणजे एक पिवळ्या कलरचं फूल, तुम्ही झेंडूचं घ्या, कोणत्याही झाडाचं घेतलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. ह्या 2 वस्तू आपल्याला हातामध्ये धरायच्या आहेत आणि हातामध्ये धरल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा. आणि त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ह्या वस्तूंमुळे तुमच्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता आहे, तुमच्या मनातील जे निगेटिव्ह विचार आहेत तर ते दूर करण्याचं काम हे करतं. आणि यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि सकारात्मक वातावरण तुमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि ते आंघोळ करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचाच आपल्याला जप करायचा आहे. हा जप करत जर आपण आंघोळ केली तर आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना येत नाही आणि वाईट भावना न आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते आणि आपण
आपण शुद्ध अंतकरणाने स्वामींची सेवा करायला बसणार आहोत. त्यामुळे तुम्हाला असं मंत्र उच्चारण करूनच आपल्या जीवनाची जी सकाळची जी सेवेची सुरुवात आहे तर ती करायची आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उद्या आपल्याला उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर सेवेला सुरुवात करायची आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर ह्या आपल्या वस्तू टाकून आपल्याला अंतकरण शुद्ध करायचं आहे आणि त्यानंतरच अशा ह्या सेवा ज्या आहेत सारामृताची असेल किंवा मग कोणाचं गुरुचरित्र पारायणाचा लास्ट दिवस असेल किंवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सेवा ह्या चालू आहेत आणि त्या सेवा आपल्याला सुरू करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. असं केल्यामुळे स्वामी महाराज आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देखील देतील. आपल्या ज्याही इच्छा असतील पहा त्या इच्छा देखील आपल्या नक्कीच पूर्ण होतील. कारण हा जो उपाय आहे ना तो कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरला जातो. त्याचबरोबर आपल्या घरातल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपल्याला कोणाचा शत्रूचा त्रास असेल किंवा कर्णीबाधा वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यानंतरच आपल्याला आपली जी काही सेवा आहे तर ती सेवा स्वामींची सुरू करायची आहे. तर पहा उद्या आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. स्वामी महाराजांना आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर उटणं असेल तर उटणं लावून सुद्धा तुम्ही स्वामींना अंघोळ घालू शकता. त्यानंतर त्यांच्या आवडीचं हिना अत्तर त्यांना लावायचं आहे आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवडणारा नैवेद्य देखील तुम्हाला उद्या त्यांना दाखवायचा आहे. जर तुम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य करणं शक्य झालं तर तुम्ही पुरणपोळी आवर्जून स्वामींसाठी करा. ते शक्य नसेल तर बेसनाचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी आणि चपाती किंवा मग भाकर असं सुद्धा तुम्ही नैवेद्य जो आहे ना तो स्वामींना दाखवू शकता. कारण घेवड्याच्या शेंगांची भाजी स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि असा हा नैवेद्य जर आपण स्वामींना दाखवला तर स्वामी आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील. आपल्या जीवनामध्ये जे दुःख दारिद्र्य आहे ते संकट सर्व दूर होऊन जातील. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.